आपले अतिरिक्त आयुक्त BP पृथ्वीराजजी तसंच दुसरे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटेजी, कार्यक्रमाला उपस्थित असणारे सुभाषराव जगताप, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रकाश शेठ कदम, युवराज बेलदरे, अश्विनीताई भागवत, सागर भागवत, सुवर्णाताई पायगुडे, अमोल नलवडे, अनिरुद्ध पावसकर, माधव जगताप, प्रसाद काटकर, सुरेखाताई भणगे, संतोष फरांदे, श्रद्धाताई परांडे, अप्पा परांडे, रोहिदास चोरगे, शंकर कडू, अभय मांढरे, संकेत यादव, मिलिंद पन्हाळकर, गौरव घुले, दिलीप थोपटे, राजेंद्र बर्गे, डॉक्टर सुनीता मोरे, ज्यांनी आपल्याला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी अप्पा रेणुसे, युवराज रेणुसे, चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्र परिवाराचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पुणे महानगरपालिकेचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व माझे ह्या परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आमच्या ह्या परिसरातल्या लाडक्या बहिणी आणि बाकीचे सगळे माझे बांधव इथं उपस्थित आहेत। चिंतामणी ज्ञानपीठ चौक ते निलगिरी चौक या दत्तक रस्ता योजनेचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झाला असं मी सुरुवातीला जाहीर करतो। मित्रांनो, पुणे शहराच्या विकासाच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नोंदी आत्तापर्यंत घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आज होणारा हा दत्तक रस्ता योजनेचा शुभारंभ हा केवळ एक रस्ता नाही आहे, तर शहरातल्या दक्षिण भागातल्या वाहतूक कोंडीला आळा घालणारा आणि नागरिकांचं जीवन सुलभ करणारा आणि पुण्याच्या स्मार्ट सिटी या स्वप्नाला बळ देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आम्ही सगळेजण अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो। पूर्वीचा काळ आत्ताचा काळ जमीन आसमानाचा फरक पडला आहे। पुणे प्रचंड वेगाने वाढतंय। परवा मी मुख्यमंत्री तसंच देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी आमची एक पायाभूत सुविधा इन्फ्राची कमिटी आहे आणि त्यामध्ये साधारण पुढचं विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेत असतो। तुमच्या वाचनामध्ये आलं असेल की जसं आपण स्वारगेटपासून निगडीपर्यंत मेट्रो केली किंवा शिवाजीनगरपासून हिंजवडीपर्यंत आपण मेट्रो केली, तेवढ्यापुरती मेट्रो करून आपल्याला चालणार नाही। वराज ते रामवाडी असेल अशी मेट्रो होत असताना ती आता आपण कात्रजपर्यंत पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। तिकडं पिंपरी चिंचवडमध्ये आणखीन वाढ होतोय, परंतु त्याच्याचबरोबर आम्हाला टप्प्याटप्प्याने आम्ही जे नवीन विमानतळ उद्याच्या काळामध्ये पुरंदरला येऊ घातलेला आहे, 2 धावपट्ट्या असणारा महाराष्ट्रातला आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक महत्त्वाचा विमानतळ, त्यामध्ये आम्हाला थोडा विरोध होतोय। तिथले नागरिक म्हणतात की आमच्या जमिनी का घेतात, परंतु मित्रांनो, कुणी राज्यकर्ते असले तरी बळीराजाला नाराज करणं हे कुणालाच आवडत नाही। मी देखील एक शेतकरी आहे, समोर बसणारे अनेक जण शेतकरी कुटुंबातनं पुढे आलेले आणि त्याच्यामुळं ते काम करत असताना आम्ही साईट बघितल्या। आत्ताचं विमानतळ डिफेन्सचं आहे, ते त्यांना पाहिजे तेव्हा काही प्रॅक्टिस करायची असेल तर त्यांची उड्डाणं ज्यावेळेस चालतात तेही महत्त्वाचं आहे देशाच्या दृष्टिकोनातनं, त्यालाही आपल्याला निश्चितपणे मदत केली पाहिजे। परंतु इंटरनॅशनल एअरपोर्ट आता तुमच्या माझ्या पुण्यातले अनेक मुलं मुली, सुना म्हणा, मुलं म्हणा, जावई म्हणा, मुली म्हणा, हे परदेशामध्ये आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर त्यांचं जाणं येणं असतं। IT सिटी म्हणून आपली ओळख असल्यामुळं, ॲटो इंडस्ट्री आपल्याकडे असल्यामुळं, खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आपल्या परिसरामध्ये येत असल्यामुळं
चाकण असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल, ह्या सगळ्या भागामध्ये आता मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री येते. आता टुरिझमला आपण महत्त्व देतोय, तो प्रयत्न आपण करतोय आणि त्याच्यामुळं पुणेकरांनो आपल्याला हे सगळं मेट्रोचं जाळं अनेक ठिकाणी पसरवायचं आहे. आपलं पुण्याचं रेल्वे स्टेशन कमी पडतं, तिथं आता प्लॅटफॉर्मला जागा नाही आहे गाड्या उभ्या करायला, म्हणून आम्ही आता हडपसरचं नवीन रेल्वे स्टेशन सुरू करतोय. लवकरच ते आम्ही सुरू करणार आहोत. तेही आमचं काम चाललेलं आहे. सांगायचं तात्पर्य आपलं पुणे चहूबाजूंनी त्या ठिकाणी वाढतंय आणि त्यामध्ये ही सगळं वाढत असताना जी नवी गावं ती घेतली गेलेली आहेत, त्याच्यातले काही प्रश्न आहेत. मधल्या काळामध्ये आता आपण अभय योजना तुम्हाला सगळ्यांना देतोय, त्याच्यातनं माझ्या नागरिकांना कसा त्रास कमी होईल हा दृष्टिकोन आपल्या पुणे महानगरपालिकेचा आहे. लवकरच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. साधारण 9 वर्ष होतील. 2017ला निवडणुका झाल्या, 22ला व्हायला पाहिजे होत्या, त्या आता 26ला होत आहेत. एवढे वर्ष नवीन कार्यकर्ता पण थांबून राहिला. महिलांनाही वाटतं आम्हाला संधी मिळाली पाहिजे, वडीलधाऱ्यांना वाटतं की आम्हाला अजून एकदा संधी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या त्या प्रभागातनं प्रतिनिधित्व करण्याच्या करता अनेक राजकीय पक्षामधनं वेगवेगळे सहकारी पुढे येत आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आवाजून उभा आहे. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही धरणं आता आपल्याला कमी पडायला लागलेली आहेत. मुळशी धरणाचं पाणी टाटाला सांगून तिथं वीज न करता प्यायला पुण्याला द्या अशा पद्धतीचं आमचा प्रयत्न चाललेला आहे. आमच्या मीटिंग त्यांच्याबरोबर चाललेल्या आहेत. कारण ज्यावेळेस एखादं शहर चहूबाजूंनी वाढत असतं त्यावेळेस प्यायचं पाणी, रस्ते, ट्रॅफिकच्या समस्या, त्याच्यामध्ये वृक्षारोपण, मोठ्या प्रमाणावर ग्रीनरी, मोठ्या प्रमाणावर क्रीडांगणं, उद्यानं, ज्येष्ठ नागरिकांच्या करता सुविधा, लहान मुलांच्या मुलींच्या करता खेळायच्या सुविधा, अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्याशिवाय गत्यंतर नसतं आणि म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, तुम्हाला माहिती करता सांगतो, मधल्या काळात स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर पूर्वी 3च स्टेशन होते. दत्ता धनकवडे आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, दादा 3 स्टेशन करून चालणार नाही, तिथं 5 स्टेशन तुम्हाला करावी लागतील आणि त्याच्यातनं आपण बालाजीनगर स्टेशनला मान्यता दिली. आता 5 स्टेशनला तिथं मंजुरी दिलेली आहे. शेवटी पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. PMPMLला 60% रक्कम पुणे महानगरपालिका देते, 40% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिका देते. परंतु ते पैसे वेळच्या वेळेला मिळत नाही, म्हणून CMने मला सांगत होते की दादा त्याच्यातनं मार्ग काढा. माझी मधी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाली. त्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनंच बेस्ट असेल, PMPML असेल किंवा तुमचं नवी मुंबई असेल किंवा नागपूर असेल, अशी मोठी जी शहरं आहेत त्याला राज्य सरकारकडनं एक निधी आम्ही गोळा करतो. तो डायरेक्ट आम्ही त्यांना द्यायचं ठरवलेलं आहे. बहुतेक येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये, येणारे म्हणजे नवीन बजेटमध्ये त्याबद्दलचा निर्णय घेण्याची शक्यता हे मंत्रिमंडळ कदाचित करेल. तो त्यांचा अधिकार आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रस्ताव देण्याचं काम माझ्याकडनं होणार आहे. मित्रांनो, आज जे काही मी बघितलं, आपल्याला अप्पा रेणुसेंना त्यांच्या सगळ्या टीमला मला सांगायचं आहे, महानगरपालिका स्वच्छतेचं काम करतेच, कचऱ्याच्या बद्दल आपल्याला अधिकचं काम करावं लागणार आहे. इंदूरसारखं शहर देशामध्ये सातत्याने पहिल्या नंबरचं शहर होत आहे आणि पुणे देखील एक सुसंस्कृत शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे. त्याच्यामध्ये एक सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला ओळखलं जातं. पुण्याला खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर हे रिटायरमेंटचं आयुष्य देखील जगतात. नवीन पिढी देखील इथं मोठ्या प्रमाणावर आहे. CIITच्या करता आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यातनं मुलांना मुलींना कसा रोजगार निर्माण करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. नदी सुधार कार्यक्रम तिथं चाललेला आहे. त्याच्यामध्ये पण नागरिकांचं सहकार्य पाहिजे. नागरिक देखील कुठंही कुणाच्या बिल्डरचं काम चाललेलं असेल तर कुठंही रात्री राडारोडा चुकीच्या ठिकाणी टाकता कामा नये. त्याबद्दलची पण खबरदारी घेतली गेली पाहिजे.
मला मुख्यमंत्र्यांना आम्हाला सगळ्यांना वाटतं की कामं गतीनं क्वालिटीची झाली पाहिजे. आम्ही सगळ्यांना सांगतो की बाबा एखादा प्रोजेक्ट हातामध्ये घेतला तर 4 वर्ष 5 वर्ष लोक कंटाळून जातात. लोकांची सहनशीलता किती आपण बघायची. आणि त्यामुळं फ्लायओव्हर असतील, डबल फ्लायओव्हर असतील, सबवे असतील, रस्ते रुंद करण्याचं काम असेल. आत्ताच आप्पा रेणोसे बोलत असताना त्यांनी सांगितलं पूर्वीच्या तुलनेमध्ये इथला ट्रॅफिकचं अडचण दूर करण्याच्या करता रस्ते, कॉर्नर, चौक मोठे करण्याचा प्रयत्न झाला. ज्येष्ठ नागरिकांना किंवा इतरांना बसण्याच्या करता काही सुविधा झाली. ही झाडं दिसत आहेत. आता पावसाळा थांबलाय. मे मध्ये पाऊस सुरू झालाय, तो आता नोव्हेंबरपर्यंत चाललेला होता. आता इथून पुढच्या काळात 6 महिने झाडाला वेळच्या वेळेला पाणी घालावं लागेल. ती जपावी लागतील, ती सांभाळावी लागतील. ती जर एखादं काही अडचणीमुळं ते मृत झालं तर तिथं दुसरं रिप्लांट करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी फार बारकाईनं बघाव्या लागतात. त्याच्यातून आता हे काही लाईट वगैरेची व्यवस्था केलेली आहे, ते सतत असं दिसण्याच्या करता त्याचा मेंटेनन्स महत्त्वाचा आहे. आज मला इथं सांगण्यात आलं की CCTV कॅमेरे बरेच बसवलेत. किती बसवलेत? जवळपास 10-15 कॅमेरे बसवलेत. मित्रांनो, त्याची खूप गरज आहे. कधी कुठल्याही मोठ्या शहरामध्ये काही घटना घडल्या तर पोलिसांना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता CCTV कॅमेरे खूप उपयोगी पडतात. काल परवाच दिल्लीमध्ये जी घटना घडली, परवा दिवशी जो स्फोट झाला, त्याच्यात नंतर कळलं त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कोण गाडीत होतं, किती लोक होती, काय त्याच्यामध्ये RDX होतं, किती प्रमाण होतं. आणि त्याच्यातनं मग पोलीस यंत्रणेनं पुढं कशा पद्धतीनं त्याचा मास्टर माइंड कोण, कुठून त्याच्या संदर्भातला धागेदोरे पोचत आहेत, ह्या सगळ्याचा तपास करण्याचं काम चाललं आहे. आज अलीकडच्या काळामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या मायमाऊलींना पण सुरक्षित वाटलं पाहिजे. कधी त्यांना आपल्याला कुठंतरी भीती आहे ही मनामध्ये भावना राहता कामा नये. आणि म्हणून आपण पुणेकरांनी पण आपलं जे काही संविधानाने आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी, घटनेचे शिल्पकार, तसंच कायद्याने काही सांगितलेलं आहे, त्या सगळ्याचा उपयोग करून आपण कुठलाही कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करता कामा नये. जातीय सलोखा राहिला पाहिजे. कधी कधी काही जण स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या करता जातीय सलोखा न ठेवता कशी आपल्याला त्याच्यातनं काही मिळवता येईल अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न करतात. हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणारं नाहीये. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन ह्या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, खूप जणांना वाटतं की बाबा आमच्या विचाराचे लोक आली पाहिजे. मित्रांनो, शेवटी तिथं कोण नेता आहे, कोणाच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होत आहेत. अडीअडचणीच्या काळामध्ये तिथं इथल्या भागामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचं जाळं आहे. मला आठवतं आहे पूर्वीचा कात्रजचा परिसर, माझ्या धनकवडीचा परिसर, आणि आता झालेले आमूलाग्र बदल. आज EV व्हेकल मोठ्या प्रमाणावर, इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ते कुणी थांबवू शकत नाही. मी दसऱ्याला किंवा आपल्या पाडव्याला ज्यावेळेस आढावा घेतो अर्थमंत्री म्हणून, एवढे मोठ्या प्रमाणावर तालुक्याच्या ठिकाणी पण वाहनं खपायला लागलेली आहेत. प्रत्येकजण स्वतःचं वाहन घ्यायला जात आहे. आज तो त्यांचा अधिकार आहे, पण त्याच्यामुळं रस्ते कमी पडायला लागलेत, वाहनांची संख्या जास्त व्हायला लागली. आणि म्हणून मेट्रो, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट, ह्याला आपल्याला अधिकचं महत्त्व द्यावं लागणार आहे. आज हार्डीकर सध्या त्यांच्याकडे चार्ज आहे PMCचा, पण ते बिहारची निवडणूक आहे, 2 दिवसात त्यांचं काउंटिंग आहे. मला वाटतं 14 तारखेला काउंटिंग झाल्यानंतर तिथनं ते मोकळे झाल्यावर 15 तारखेला ते येतील. म्हणजे त्यांच्याकडे सध्या
PCMCचा चार्ज आहे आणि इथं आपण नवीन आयुक्त आणलेले त्यांनी पूर्वी कलेक्टर म्हणून काम केलेलं आहे. हे बाकीचे इथं बसणारे मान्यवर हे पुण्यामध्ये काम करतायत. शेवटी आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये हे कॉर्पोरेशनचं काम आहे, हे दुसऱ्याचं काम आहे असं समजता कामा नये. ओला कचरा सुका कचरा आपली जबाबदारी. कुठंही वाहनं न थांबवणं, जिथं पार्किंग आहे तिथंच वाहन थांबवणं, ह्या सगळ्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी प्रत्येक सुजाण नागरिकांनी केली पाहिजे. तरच ह्या पुण्यामध्ये सगळ्या व्यवस्थितपणे सुविधा आपल्याला देता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या ह्या दत्तक रस्ता धोरणांच्या अंतर्गत ही एक आदर्श योजना अशा प्रकारची आहे. मी चिंतामणी ज्ञानपीठ सारख्या सामाजिक संस्थेच्या सहकार्यानं हे साध्य झालेले आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी पुणे महानगरपालिकेच्या सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी आणि चिंतामणी ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष अप्पा रेणुसे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. बाबांनो, ही सुरुवात आहे. ह्याचं अनुकरण वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, वेगवेगळ्या NGOजनी केलं पाहिजे, वेगवेगळ्या ज्यांना काही ह्या शहराच्या करता करण्याची मनापासूनची इच्छा आहे. मग तो तरुण वर्ग असेल, तो त्या ठिकाणी मधल्या वयाचा असेल किंवा उतार वयातला असेल, ह्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. खरं तर फक्त समाजाचा एक घटक म्हणून आपणही आपली जबाबदारी ही स्वीकारली पाहिजे. हे सामाजिक भान ठेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक आगळी वेगळी जपवणूक करण्याचा एक विधायक प्रयत्न हा आमच्या चिंतामणी ज्ञानपीठ या संस्थेने केलेला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे पुणे शहरामध्ये प्रथमच राबवणारा हा पथदर्शी प्रकल्प आहे. याचं अनुकरण शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी भागात आणि इतर संस्थांनी देखील नागरिकांनी करण्याची गरज आहे. येत्या काळात अशा प्रकारचे अनेक रस्ते दत्तक घेऊन तिथं स्वच्छता आणि सुधारणा केली गेली पाहिजे. आपल्या पुणेकरांना मोकळा श्वास हा घेता आला पाहिजे. आपल्या भागातली हवा ही शुद्ध राहिली पाहिजे. त्याच्यातून बाकीची जी जबाबदारी आहे, जी केंद्र सरकारची असेल, जी राज्य सरकारची असेल, त्यामध्ये आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही केव्हाही सांगा की अजित पवार तुम्ही असं बोलता, परंतु अजून इथं दुरुस्ती करण्याची गरज आहे. ती दुरुस्त करण्याची पण माझी तयारी आहे. मी असं म्हणणार नाही की सगळंच मला समजतं. जरूर काही इतर गोष्टी तुम्हालाही जास्त माझ्यापेक्षा समजत असतील, तुमचा त्याचा अभ्यास जास्त असेल, हे मी मान्य करतो. शेवटी आईच्या पोटातनं सगळंच कोणी शिकून येत नसतं. माणूस अनुभवातनं शिकत 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 पुढं चाललेला असतो. आणि त्याकरता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचे पुढं अधिक चांगल्या प्रकारचे परिणाम मिळण्याच्या करता सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्न करण्याची बाबांनो नितांत गरज आहे. त्यामध्ये मी आणि माझे सहकारी कुठं कमी पडणार नाही ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो. साधारण 500 मीटर ही रस्त्याची लांबी आहे. रुंदी मला वाटतं काही ठिकाणी 12 मीटर आहे, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये काही गोष्टी पुण्यामध्ये राहिल्या. मी आता कोणाची उणीधुणी काढत नाही, परंतु 1992 ते 2017पर्यंत पिंपरी चिंचवडचं नेतृत्व पिंपरी चिंचवडकरांनी 25 वर्ष माझ्याकडे दिलेलं होतं. तुम्ही जाऊन बघा पूर्वीच्या काळामध्ये तिथले रस्ते कसे होते आणि 25 वर्षात तिथं सबवे कसे केले, फ्लायओव्हर कसे केले, डबल फ्लायओव्हर कसे केले, जुना पुणे मुंबई रस्ता किती पदरी केला, इतर रस्ते पण कसे रुंदच्या रुंद ठेवले. त्याच्यात कधी कधी मला वाईटपणा घ्यावा लागला, कधी कधी माझ्या नगरसेवकांची नाराजी घ्यावी लागली, कधी कधी माझ्या आमदारांची नाराजी घ्यावी लागली. माऊली लांडगेंचं घर तर रस्त्यावर आलं, ते मला का आमदाराचं घर काढावं लागलं. पण मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. माझा प्रयत्न हा असतो पुणेकरांनो की आपण डेव्हलपमेंट करत असताना, सुविधा देत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. जर रोड वाइंडिंग करत असताना ज्याचं कुणाचं तिथं काही स्टॉल उचलावे लागले, काही बांधकाम बाजूला काढावं लागलं, तर त्याला कुठं ना कुठं पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. हॉकर झोन निर्माण केले पाहिजे.
कारण शेवटी त्याचाही रोजीरोटीचा प्रश्न आहे. परंतु त्याची रोजीरोटी बघत असताना इतर नागरिकांना जाता येता त्रास होता कामा नये. फुटपाथवरून माझे नागरिक जातात, त्यांनाही अडथळा निर्माण होता कामा नये. ही काळजी तर शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपल्या भागामध्ये काम करत असताना करावीच लागते, तर शहरामध्ये सुधारणा होता. जे आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवलं. तुम्ही बारामतीमध्ये पण येऊन बघा. पूर्वीची बारामती आणि आताची बारामती मी किती फरक केलेला आहे. मी ज्यावेळेस ह्या सगळ्या अधिकारी लोकांना घेऊन बसतो, मग PMRD असेल, PMC असेल, PCMC असेल, PWD असेल, आमचे नॅशनल हायवे असेल, वेगवेगळे जे काही यंत्रणा आहेत त्यांनाही सांगण्या पाठीमागचा दृष्टिकोन माझा हाच असतो. प्रशासनाकडनं काम करून घेत असताना त्यांना मोकळीक पण दिली पाहिजे, परंतु त्यांनी पण पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं कटाक्षाने आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये असतो. ही गोष्ट विसरता कामा नये. पूर्वी धनकवडी ही ग्रामपंचायत होती, त्याच्यामुळे काय परिस्थिती धनकवडीची, ह्या इमारतीतनं त्या इमारतीत हात सेकंड देखील आपण करू शकतो. इतके आपले तिथले 2 इमारतीतले जवळीक आहे. अरे ती जवळीक उद्या ॲम्ब्युलन्स न्यायची म्हटलं तर कुठं देता. आता ड्रोननी तिथं डॉक्टर पाठवायचा, तिथं फायर ब्रिगेड न्यायचं म्हटलं तर कुठनं नेणार. ठीक आहे, आता मागचं काढत बसण्यात अर्थ नाही. आता आम्ही छोटे फायर ब्रिगेड मोटरसायकलवरनं देखील काही आग लागली तर इमर्जन्सी तिथं जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. परंतु त्याचबरोबर आता इथून पुढं तरी आपण शहाणं बनलं पाहिजे. इथून पुढं देखील जो DP आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे. मी नेहमी उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्याचा प्रयत्न फाईलवर करत असतो. बाबांनो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसता. मी 91ला पिंपरी चिंचवडकरांनी मला खासदार केलं. आता 2026 येत आहे. 35 वर्ष झाली. बघता बघता 35 वर्ष तर गेली. 15 वर्षांनी 50 वर्ष होणार आहे. त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं परवा आम्हाला प्रेझेंटेशन झालं, 2050 साली तुमचं माझं पुणे, तुमचं माझं पिंपरी चिंचवड, PMRD एरिया आणि पुणे जिल्हा किती कोटीपर्यंत पोहोचतोय. 2 कोटी लोकसंख्या होती. 2 कोटी. विचार करा. साधारण 25 वर्ष आता एवढी लोकसंख्या होणार हे आपल्याला दिसतंय. टॉवर उभा राहायला लागलेले. त्या डेक्कन जिमखान्यावर आम्ही लहानपणी फिरायचो किंवा कॉलेज जीवनात फिरायचो त्यावेळेस एक बंगले होते. तिथं आता उंचच्या उंच इमारती झाल्या. एक फॅमिलीच्या ऐवजी 20-20 फॅमिली राहत आहेत आणि त्यांचे 20-20 फॅमिलीची वाहनं उभी राहत आहेत. करायचं काय? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याकरता कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि म्हणून आता हे मुंबईमध्ये तुम्ही बघा, नुसते उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. परवा तर मी एका ठिकाणी गेलो, मुंबईतल्या एकेका फ्लॅटची किंमत 100 कोटी रुपये फ्लॅटची किंमत आहे. साऊथ मुंबईमध्ये 1.5 लाख रुपये स्क्वेअर फीट फ्लॅटची किंमत आहे आणि लोक घेत आहेत. म्हणजे हे कुठल्या कुठं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि लोकांच्याकडे काहींच्याकडे पैसा आहे. आज पुण्याच्या पण फ्लॅटच्या किमती कशा झाल्या ते बघताय तुम्ही. अतिशय उत्कृष्टपणे काही बिल्डर सुविधा देत आहेत. रेरा आणल्यापासून फार सुविधा नागरिकांना मिळालेल्या आहेत. बिल्डरला पण नीटपणे काम करावं लागतं आणि तुम्ही फ्लॅट बुक केल्यानंतर तुम्हालाही वेळेत त्यांना फ्लॅट द्यावा लागतो. SRAच्या स्कीम आम्ही मोठ्या प्रमाणावर घेतोय. झोपडपट्टी विरहित शहर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्याकरता काही बाबतीमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बाबांनो इथं चाललेल्या आहेत. खूप काही गोष्टी तुम्हाला मला सांगता येण्यासारख्या आहेत. परंतु हा रस्ता जो तुम्हाला दिसतोय हा नव्या स्वरूपामध्ये अधिक आकर्षक, देखणा आणि सुशोभित बनवण्यात जो आलेला आहे. जिथं अंधार होता, जिथं आज पोलवरती दिव्यांचा लख प्रकाश हा आपला तिरंगा आहे, तसा तिरंगा त्या लाईटच्या खांबावर तुम्हाला बघायला मिळतोय. जिथं कचरा होता तिथं आता सुंदर झाडं लावलेली. मगाशी तुम्ही एक छोटीशी चित्रफित बघितली. स्वच्छ परिसर पाहायला मिळतोय.
जिथं ट्रॅफिकमुळं अक्षरशः तुमचा सगळ्यांचा श्वास गुदमरायचा, तिथं आज भला मोठा स्वच्छ आणि देखणा चौक हा निर्माण झालेला आपण पाहतोय. CCTV, लाईट्स, वॉल पेंटिंग, सुशोभित झाडं, डस्टबिन, वाचनालय, रोज सकाळी भक्तिगीतांचा गजर, असं बरंच काही इथं साध्य झालेलं आहे. मी काही ठिकाणी असं केलं, काहींनी मला सांगितलं की दादा सकाळी भक्तिगीतच का हो लावता? म्हणलं काय लावलं पाहिजे? दुसरी जरा हिंदी गाणी लावा ना. आता काय म्हणायचं यांना? अरे म्हणलं कधीतरी ती भक्तिगीतं सकाळी सकाळी ऐका, नंतर तर तुम्ही ऐकताच हिंदी गाणी. परंतु काही काहींचे एवढे वेगवेगळी प्रकारची त्यांच्या अपेक्षा असतात आणि कृपा करून डस्टबिनमध्येच कचरा टाका, नाहीतर काही पण कुठेही खायचं कुठेही टाकायचं असं करू नका. हे आपल्या सर्वांचं पुणे शहर आहे. आपण सर्वांनी ठरवलं तर ते स्वच्छ राहणार आहे. स्वच्छताची जबाबदारी ज्या आमच्या कर्मचाऱ्यांच्यावर त्यांनी किती अहोरात्र काम केलं तरी देखील आपण देखील आपलं भान ठेवून वागलं पाहिजे. आम्ही नवीन नवीन मशिनरी आणतोय. आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट त्यानं पण मोठ्या प्रमाणावर आपल्याला CSR मधनं स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मशीन्स उपलब्ध करून दिल्या. ते पण मदत करतात. अनेक लोक CSR मधनं मदत करतात. पण त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आणि अप्पासाहेब रेणुसे नेहमीच चांगल्या कामाचं समर्थन करत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांची पुढं वाटचाल चाललेली असते आणि त्याच्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. आपल्या इथं सांडपाण्याचाही प्रश्न आहे. आम्ही खूप STP प्लांट त्या ठिकाणी करतोय. आपल्या पुण्यातली नदी ही स्वच्छ चांगली आपल्याला वाहतं पाणी त्याच्यामध्ये पाहायला मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आम्ही कामाची माणसं आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जोपर्यंत आमच्यामध्ये काम करण्याचा उत्साह आहे, आम्ही काम करू शकतो, तोपर्यंत कायम आमच्या मनामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारावरच आम्ही पुढे जात राहणार आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्हाला पुढे जायचं आहे आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जेवढा काही निधी लागेल तेवढा निधी कसा आपल्याला राज्य सरकारकडनं आणता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न राहणार आहे. निधीची कमतरता भासू नये अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण पावलं उचलतोय. राज्य सरकार, पुणे महानगरपालिका अशा अप्पासाहेब रेणुसेंच्या सारख्या स्वयंसेवी संस्था यांना जर नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर काय बदल घडू शकतो हे या योजनेतनं आपण दाखवून दिलेलं आहे. पुण्याला स्मार्ट बनवण्याच्यासाठी आपण विकास कामांच्या मध्ये असाच सर्वांनी सहभाग दाखवावा. आपला आशीर्वाद या पुढीलही काळामध्ये आपण द्यावा अशाच प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि एकंदरीत ह्या कामाच्या सुरुवातीपासून हे काम पूर्णत्वाला जाईपर्यंत ज्या ज्या माझ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आपलं काम आहे, हे आपलेपणाची भावना मनामध्ये ठेवून त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं आणि बाकीचे पण हे ज्ञानपीठ, माझे चिंतपणी ज्ञानपीठ आणि बाकीचे सगळे माझे सहकारी इथं राबले, त्याबद्दल सर्व माझ्या जबाबदार नागरिकांचा, सुज्ञ नागरिकांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.